प्रेषितांची कृत्याचा 27वा अध्याय आणि 27व्या अध्यायामध्ये विशेष करून वचन 13 पासून मी वाचत आहे. माझी विनंती आहे की प्रत्येकाने लक्ष द्या. प्रेषितांची कृत्ये याचा 27 अध्याय वचन 13 पासून वाचतो मी. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीच केलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरोकुलॉन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्या तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. त्या तारू सापडून वाऱ्याची तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगट टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तर मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नकोस, तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे आणि पहा तुझ्या बरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, तुमचे उपकार मानतो. आम्हाला विश्वास आहे की जरी तुम्ही आम्हाला दिसत नाही पण तुम्ही अस्तित्वात नसणारी गोष्ट अस्तित्वात आणणारे परमेश्वर आहात. पिता, मी तुमचे उपकार मानतो की आतापर्यंत आम्हा सर्वांचं विशेष करून 31 वर्ष या मंडळीचं सहाय्य केलं. पिता, मी प्रार्थना करतो, तुम्ही इतके प्रामाणिक परमेश्वर आहात. सुखात व दुःखात, श्रीमंतीत व गरिबीत, रोग्यात व आरोग्यात तुम्ही प्रत्येक सेवकाचं सहाय्य करता. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, तुमचं वचन जिवंत आहे, सक्रिय आहे, सजीव आहे. आज तुमचं जिवंत वचन आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये आज रुजून जाऊन द्या. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, कुठल्याही प्रकारचा आवाज, कुठल्याही प्रकारची हरकत जी तुमच्यापासून नाही, आज तुम्ही तिला सायलेन्स करा. पिता, मी प्रार्थना करतो केवळ तुमचंच नाव उंचावलं जाओ, तुमची वृद्धी हो आणि आमचा रास हो बाप्पा. आज जी तुमची योजना आहे आज रात्री NTPH चर्च मध्ये आज ती मॅनिफेस्ट करा प्रभू येशू बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा, जरी आमचा तारो फुटलं परंतु आमचा प्राण वाचेल बाप्पा. आम्ही सर्व गौरव, सर्व सन्मान तुम्हाला देऊ येशू बाप्पा. पवित्र आत्मा या, आम्हाला स्फूर्ती द्या, आम्हाला सप्लाय करा कृपेचा बाप्पा. तुमचं गौरव होऊ द्या. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत पौलाच्या आयुष्यातली ही शेवटची मिशनरी फेरी आहे. संत पौलाने आपला प्रवास सुरू केला आणि पाहतो त्यांच्या प्रवासामध्ये देवाने नियुक्त केलेली वेळ, देवाने नियुक्त केलेली माणसं त्यांच्या आयुष्यात परमेश्वर टप्प्याटप्प्याने देत राहिला. संत पौलाला एक समजलं, देवाच्या आत्म्याचं एक समीकरण.
माझी विनंती आहे, तुम्ही ऐका. जर मी देवाच्या आत्म्याला एक सामर्थ्य म्हणून ओळखतो तर मी त्याचा वापर करतो. जर मी देवाच्या आत्म्याला एक व्यक्ती म्हणून ओळखतो तर मी त्याचा सन्मान करतो. The moment you start seeing the Holy Spirit as a power, you abuse him and misuse him. The moment you understand the Holy Spirit as a person, you start respecting him. Hallelujah. त्यांना कधी कल्पना पण नव्हती की माझ्यासारखा एक अविशी यहुदी मनुष्याला, जो इतका सुशिक्षित आहे, विद्या पारंगत आहे, की परमेश्वर त्यांचा वापर करू शकतो. त्यांच्या आयुष्यातला प्रवास पाहतो आपण. ते सतत म्हणतात मला रोमला जायचंय, मला रोमला जायचंय, मला रोमला जायचंय. ते आपली इच्छा प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय वचन 2 मध्ये बिरियाच्या चर्चला प्रगट करतात. माझ्यासाठी प्रार्थना करा, मला रोमला जायचंय. बोला, मला रोमला जायचंय. मला रोमला जायचंय. बोला, मला रोमला जायचंय. मला रोमला जायचंय. मला कुठं जायचंय? परंतु त्यांना कळेना की परमेश्वर मला रोमला का जाऊ देत नाही. ते भरपूर प्रार्थना करतात, ते भरपूर प्रयत्न करतात, पण कशा ना कशा रीतीने परमेश्वर त्यांना रोखत आहे. काय करत आहे? या रोमच्या लोकांना त्याने कधी पाहिलं नाही, त्याने कधी बघितलं नाही, त्यांना कधी माहिती नाही. थोडक्याच लोकांना ओळखतात. परंतु हे रोमचं चर्च जे आहे, हे पौलांनी स्थापित नाही केलं. हे प्रेषितांच्या कृत्यामध्ये, ज्या माडीवरच्या खोलीमध्ये ज्या रोमन लोक आले होते, काही यहुदी आले होते, आणि जे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन, अन्य भाषेचं वरदान घेऊन, सामर्थ्य घेऊन जेव्हा ते गेले, त्यांनी छोटीशी मंडळी एक रोम मध्ये स्थापन केली. आणि त्यांना कळून चुकलं की देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. संत पौलाला वाटलं माझी प्रार्थना करा. ते लूकला म्हणता माझी प्रार्थना करा. ते बर्नबाला म्हणता माझी प्रार्थना करा. ते अरिस्तार्कसला म्हणता माझी प्रार्थना करा. ते तिमोथीला म्हणता प्रार्थना करा. पण देव त्यांना जाऊ देईना. प्रेज द लॉर्ड. आणि मग पाहतो की परमेश्वराच्या राज्यामध्ये देवाच्या काही इच्छा आहेत. काय आहेत? देवाची पहिली इच्छा जी असती ती म्हणजे गुप्त इच्छा असती. ती अनुवाद 29:29 मध्ये देवाचं वचन सांगतं की गुप्त गोष्टी देवाच्या हाती आहेत. त्या गुप्त गोष्टी परमेश्वर कधीच सांगत नसतो. मग ते परमेश्वर ऐदेन बागेमध्ये साप कुठून आला, त्याने कुठली भाषा बोलली, आदम आणि हवा कुठली भाषा बोलत होते, त्यांनी किती वाजता साप आला, या गोष्टी परमेश्वर कुठल्याही, तुम्ही किती धार्मिक असा, देव कधीच सांगणार नाही. या गोष्टी गुप्त आहेत. काय आहेत? बोला, गुप्त गोष्टी देवाच्या हाती आहेत. बोला, गुप्त गोष्टी देवाच्या हाती आहेत. मग या गोष्टी तुम्ही उपास प्रार्थना करा तरी कधीच देव सांगणार नाही. कारण की या गोष्टी देवाची इच्छा आहे की देवाच्या वचनाप्रमाणे हे अनंत कालमध्येच आम्हाला समजेल की या गोष्टी का घडल्या, कुठे घडल्या, कुणी घडवल्या, कशा घडल्या, या सर्वांचा हू, वेन, वेअर, वाय, व्हॉट, या सर्व गोष्टी आम्हाला अनंत कालमध्ये समजतील. ही देवाची गुप्त इच्छा आहे. ही पौलाला उशिरा समजली की देव मला रोमला का घेऊन जात नाही. ही देवाची गुप्त इच्छा आहे. हालेलुया. या गुप्त इच्छेमध्ये आपण भरपूर गुरफटतो की माझ्या बरोबर असं का घडतं, मी एक देवाचा चांगला सेवक आहे, माझ्यावरच आरोप का येतात, माझ्या घर प्रॉब्लेम का येतात, मीच का लोकांना सापडतो, मीच का गरीब आहे, इतकं मी कष्ट करतो, माझी का वृद्धी होत नाही. लक्षात ठेवा, देवाच्या राज्यात पहिले ते शेवटले आणि शेवटचे ते पहिले आहेत. पहिला काम करीला पण तितकंच वेतन आहे आणि शेवटच्या काम करीला पण तितकंच वेतन आहे. देवाच्या राज्यात विश्वासूपणाला सर्वात मोठा रिवॉर्ड आहे. देवाच्या राज्यात प्रामाणिकपणाला सर्वात मोठा रिवॉर्ड आहे. आणि संत पौलाला समजलं देवाची गुप्त इच्छा आहे की मी रोमला का जात नाही. बोला, मला रोमला जायचंय. बोला, मला रोमला जायचंय.
देवाची दुसरी इच्छा त्यांना समजली जेव्हा ते रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 वचन लिहितात. देवाचं वचन सांगतं, बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेस्तव तुम्हाला विनवितो की देवाची उत्तम, पवित्र व ग्रहणी इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. या जगाची समोरोप होऊ नका, पण मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करा की देवाची उत्तम, पवित्र व ग्रहणी इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. ही देवाची दुसरी इच्छा आहे. ही देव सांगतो की आपलं शरीर जे आहे हे पदासमोरती खिळून देवाला समर्पित करून आपल्या मनाचं नवीकरण करून मग देवाची उत्तम, पवित्र व ग्रहणी इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. तेव्हा त्यांना समजलं ही देवाची दुसरी इच्छा आहे. बोला, देवाची दुसरी इच्छा आहे. देवाची दुसरी इच्छा. त्यांना हे पण कळून चुकलं देवाची तिसरी इच्छा काय आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय 1, 2, 3 ते 9 पर्यंत संत पाऊल म्हणतात, तुम्ही आत्म्याला विजू नका आणि देवाची इच्छा समजून घ्या. अंडरस्टँडिंग द विल ऑफ गॉड. बोला, देवाची इच्छा समजून घ्या. देवाची इच्छा समजून घ्या. जेव्हा त्यांना देवाची इच्छा समजती तेव्हा त्यांना हे समजतं की देवा, जे पण तू माझ्या आयुष्यात करणार ते माझ्या भलाईसाठी उत्पन्न होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जेव्हा ते प्रेषित 27 मध्ये संत पाऊल 65 वर्षाचे आहेत. किती वर्षाचे आहेत? 65 years old man. जेव्हा त्यांनी आपली सेवा सुरू केली ते आवेशीपणाने दमिश्काशमध्ये निघाले. एका राजासारखे निघाले, हातात फरमान घेऊन निघाले. सर्वांना दिसणार, त्यांना पकडणार, जेलमध्ये टाकणार, इतके आवेशी निघाले. पण ज्या दिवशी त्यांची मुलाखत दमिश्काशच्या रस्त्यावरती येशू बरोबर झाली, हा जो नवाब म्हणून निघाला होता आता गरीब म्हणून बाहेर आलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 देवाचं वचन सांगतं गलतीकरास पत्र 2 अध्यायामध्ये 1 अध्याय सांगतं की ते 3 वर्ष अरबस्थानात निघून गेले. जेव्हा ते अरबस्थानात निघून गेले, हा त्यांचा विल्डरनेस पिरियड आहे. त्यांच्या मुखामध्ये मोशे होता, त्यांच्या अंतकरणात भजन संहिता होतं आणि त्यांच्या मुखामध्ये नीतिसूत्रे होते. पण जेव्हा ते अरबस्थानातून बाहेर आले, त्यांच्या मुखात कलसीकरास पत्र आहे, त्यांच्या हातात फिलिपिकरास पत्र आहे, त्यांच्या हातात गलतीकरास पत्र आहे, त्यांच्या हातात कलसीकरास पत्र आहे, थेसलोनिकास पत्र आहे. हे सर्व पत्र घेऊन जो नवाब म्हणून निघाला होता आता देवाचा एक गुलाम म्हणून बाहेर निघाला आहे. आणि हा गुलाम सांगतो, मला रोमला जायचंय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गमालियलच्या हाताखाली इतका निपुणतेने शिकला होता. आई वडील एकदम धनवान आहेत, तार्सुसचा मनुष्य आहे, रोमन सिटीजन आहे आणि पाहतो ह्याला सर्व न्याय माहिती आहे. मोशेचे 362 नियम त्याला माहित आहेत. तो म्हणतो, दावीद म्हणतो 62 वरून मी 61 पर्यंत आलो. 61 वरून रोमकरास पत्र 1:17 म्हणतं, विश्वासणारा तर विश्वासाने जगेल. हा संत पाऊल म्हणतो, देवा बरोबर सर्व काही शक्य आहे. हालेलुया. हालेलुया. बोला, मला रोमला जायचंय. मला रोमला जायचंय. हालेलुया. 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 जेव्हा त्यांना देवाची इच्छा समजती, संत पाऊल म्हणतात, आता माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी फेरी निघालेली आहे. जेव्हा जेव्हा when God starts trusting you, God starts testing you. हालेलुया. हालेलुया. Amen. Amen. ते रोमकरास पत्र 1 अध्याय 1 वचन म्हणतात, मी देवाच्या गौरवाकरता वेगळा केलेला देवाचा एक बंदी म्हणून देवाचा मी प्रेषित आहे. जेव्हा ते म्हणतात मी वेगळा केलेला आहे, त्यांच्या मनामध्ये 3 प्रकारचे विचार आहेत. नंबर 1 ते म्हणतात प्रेषित 9:12 मध्ये आईच्या उदरापासून देवाने मला वेगळं केलं आहे. गलाती 2 मध्ये म्हणतात देवाने मला दमिश्काच्या रस्त्यावरती वेगळा केलेला आहे. नंतर ते म्हणतात प्रेषित 13 मध्ये
आहे पवित्र आत्म्याने मला वेगळं केलेलं आहे. त्यांना एक समजलं, एक वयस्कर 65 वर्षाचा एक जक्कड म्हातारा म्हणतो की मला देवाने वेगळं केलेलं आहे. आणि जेव्हा ते वेगळं म्हणतात त्यांना करून चुकलं की जेव्हा मला देव वेगळं करतो, मला सर्व संकटातून, सुखात व दुःखात, श्रीमंतीत व गरिबीत, रोगात व आरोग्यात देव मला घेऊन जाईल. कुछ मिले या ना मिले, परमेश्वर की स्तुती हो. माझे हाल अपेक्षा झाली, मला समुद्रात टाकलं गेलं, मला 3दा मारलं गेलं, माझ्या 2 मार झाली, तरी पण गलती 2:29 म्हणतं माझ्या पाठीवर ख्रिस्ताच्या खुणा आहेत आणि या खुणांची मला लाज वाटत नाही. कधी होईल तितकं जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. आणि मला विश्वास आहे जर आज तुमचा छळ होत आहे तर लक्षात घ्या, आम्हा सर्वांच्या पाठीवर ख्रिस्ताच्या खुणा नक्कीच येणार, 100% येणार. हालेलुया, 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 हालेलुया. योहान 17 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतात की वचनामुळे तुमचा छळ होईल. जितका वचन तुमच्या आत आहे तितका छळ तुमच्या अवतीभोवती आहे. जितका छळ अवतीभोवती आहे त्या छळामुळे महिमा वाढणार तुमची ग्लोरी वाढणार. कोण म्हणतं रोखू शकेल? जरी आमचा तारू फुटला तर आमचा प्राण नक्की वाचेल. हालेलुया, हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आमेन, Amen. आमेन. Amen. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जेव्हा ते रोमकरासपत्र लिहितात तेव्हा ते करिंथमध्ये आहेत. Yes. करिंथमध्ये असताना त्यांना कळून चुकलं एक फिबी नावाची ऍक्टिव्ह सेविका आहे जी किंक्रिया गावामध्ये, अक्षरशः टाकाऊ म्हटल्या गावामध्ये एक तरुण मुलगी आहे. तिचं नाव फिबी आहे. तिची खूप इच्छा आहे दॅट आय एम ऑन द वे टू गो टू द सिटी ऑफ सीझर्स. कैसरांच्या देशामध्ये तिला जायचा आवेश आहे. फिबीचा इतिहास असा सांगतो, बायबल सांगत नाही, की फिबी अशा गावातून येते, किंक्रिया नावाच्या त्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे सर्वात जास्त रेड लाईट एरिया म्हणजे अशा प्रकारचं प्रोफेशनल लोक त्या ठिकाणी राहायचे. आम्हाला हे माहित नाही की फिबीचा इतिहास काय आहे. जर किंक्रियामधून काय निघू शकतं तर देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा सर्व लोक, सर्व माणसं जे आळस म्हणायचे हे सर्व शांत राहिले, कैसराला घाबरले, रोमन शिपायांना घाबरले, तेव्हा एक स्त्री उभी राहिली आणि म्हटले, पौला मी तुझे सर्व पत्र घेऊन मी रोमला जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या पदरामध्ये 16 गुंडाळ्या घेऊन फिबी निघाली. मार्ग क्रमिता 250 मैलाचा प्रवास करून, कधी बोटीमध्ये, कधी संकटामध्ये, कधी हिवाळ्यामध्ये, कधी पावसाळ्यामध्ये, कधी बोट थांबते, कधी बोट आपटते, कधी हेलकाबा खाते, कधी गुंडाळ पडतात का, कधी होतं की काय, भिजतात की काय. तिला समजलं की जरी काय झालं या 16 गुंडाळमध्ये काय लिहिलेलं आहे हे मला माहित नाही, पण मला एकच माहित आहे, आतापर्यंत मी वाईट कामं केलेली आहेत, परंतु मरायच्या अगोदर या 16 गुंडाळ घेऊन मी रोमला जाणार. हालेलुया, 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 हालेलुया. आज फिबी नाहीये पण स्वर्गातून देव पाहत आहे. तिने ज्या 16 गुंडा घेऊन गेली, आज त्या 16 गुंडा नाहीत, आमच्या हातात रोम करास पत्र आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Amen. 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 संत पाऊल म्हणतात प्रेषकृत्यामध्ये 16व्या अध्यायापासून लूक सुरू होतो. लूक म्हणतो आता तो नाही, आता आम्ही म्हटलेलं आहे. 16व्या अध्यायापासून म्हणतो आता लूक फक्त नाही, लूक बरोबर बर्नबा पण आहे, बर्नबा अरिस्तार्कस पण आहे, अरिस्तार्कावर पाऊल पण आहे, पाऊला बरोबर तिमोथी पण आहे. हे सर्व आता मिशनरी जर्नीला आपला मार्ग निघालेले आहेत. 16व्या अध्यायामध्ये तिमोथी सापडतो. तिमोथीचे सुनता करतात, त्याला घेऊन जातात. आता पाऊल म्हणतात देवाच्या आत्म्याने आम्हाला सांगितलेलं आहे ह्यांना वेगळं करा, ह्यांना वेगळं करा, ह्यांना
वेगळं करा. Yes. ज्या दिवशी मी वेगळा होतो त्याच दिवशी माझ्या जीवनात परिश्रम, कष्ट, हाल, त्रास, उसासे, गरिबी सुरू होतं. पण या सर्व गोष्टींमध्ये देव मला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कोण म्हणता ख्रिस्तीकडे भरपूर पैसा आहे? मी तर म्हणतो आम्ही अक्षरशः शून्य आहोत. पण शून्याच्या पुढे एक उभा राहिला बनतात. 2 शून्य आले, एक उभा राहिला ते 100 बनतात. 3 शून्य आले, एक उभा राहिला ते 1000 बनतात. 4 शून्य आले, एक उभा राहिला ते 10,000 बनतात. 5 शून्य आले, 6 शून्य आले, एक उभा राहिला ते 1,00,000 बनतात. हालेलुया. आम्ही सर्व शून्य आहोत. आमच्या बरोबर एक आहे, एक आहे, एक आहे, एक आहे. आमची व्हॅल्यू, आमची ग्रेड हे आम्हाला माहित नाही, पण त्याला माहित आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. टाळ्या धन्यवाद, टाळ्या वाजून जोरदार 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 चर्च. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन. आमेन. ते बोटीमध्ये बसलेले आहेत. एक 65 वर्षाचा म्हातारा आहे. आत्ताच 3 राजांची मुलाखत झाली. अग्रिप्पा ते फेस्तस, फेस्तस ते फिलिक्स, या 3 लोकांसमोर ते उभे राहिलेले आहेत. आणि तिघं म्हणतात की संत पाऊल म्हणतो की ह्याला कैसराकडे जायचं आहे, तर ह्याला जाऊ द्या. तर जुलियस नावाचा एक जो कमांडर इन चीफ आहे, म्हणजे 1000 लोकांवरती त्याच्या हाताखाली, अधिपत्याखाली 100 सैनिक आहेत. त्या 100 सैनिकचा अधिकारी जुलियस म्हणतो, पाऊल आता मी तुला रोमला घेऊन जा. आमेन. हालेलुया, हालेलुया. रोमला काय आहे पौलाला माहित नाही, पण देवाला माहित आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, येस, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रवास सुरू होतो, तर सर्वात मोठं वादळ पण नक्की. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मला विश्वास आहे परमेश्वर बोलत आहे, माहिती बोलत आहे. येस 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 येस. प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड. मग तुमचे जवळचे लांब जातील, लांबचे जवळ येतील. घरी तुम्हाला तुमचे स्वतःच विरोधी सापडतील, तुम्हाला विकून देतील, तुम्हाला हसतील, तुम्हाला नावं ठेवतील. याचाच अर्थ माझी ग्रोथ होत आहे. आमेन. हो. पौल म्हणतात देमस मला सोडून गेला, याचाच अर्थ पौलाची सेवा खूप वाढत आहे. बिट्रेयल इज ऑलवेज अ साइन ऑफ ग्रोथ. आमेन, आमेन, आमेन. क्या बात. आणि मग संत पाऊल बोटीमध्ये बसलेले आहेत. त्यांच्या मनात एकच आहे, मला रोमला जायचंय, मला रोमला जायचंय, मला रोमला जायचंय. हालेलुया. ते म्हणतात माझं ओझं एकच आहे, रोम एक सुळाप्रमाणे, मला सुवार्तेची लाज वाटत. आमेन, आमेन. ते म्हणतात माझं एक ओझच नाही, माझं एक मॅन्डेट पण आहे. ते मॅन्डेट म्हणजे काय आहे? गलती 2:20, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला. क्या बात. ते म्हणतात मॅन्डेट बरोबर माझं अजून एक कॉलिंग आहे, ते म्हणजे मला सुयुद्ध करायचं आहे, मला चांगला शिपाई बनायचा आहे, आणि होईल तितकं मरेपर्यंत मी देवाची मला प्रामाणिकपणे सेवा करायची आहे. आणि या 3 गोष्टी, द मॅन्डेट, द मिशन अँड द मेसेज, या 3 गोष्टी घेऊन त्या बोटीमध्ये संत पौल बसलेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर 30 वर्षामध्ये इतकी प्रभावी सेवा केली की वेस्टर्न युरोपमध्ये त्यांनी 14 चर्चेस प्लॅन केलेले आहेत. हालेलुया. प्रेषित 13 मध्ये आपला मिशनरी प्रवास सुरू केला. हाताशी एक तरुण सेवक धरला, तिमोथी, त्याच्याबरोबर बर्नबा आहे, आता निघाले आहेत. त्यांना माहित नाही देव मला कुठं घेऊन चालला आहे, पण 10,000 मैल ते पहिली मिशनरी फेरी, दुसरी मिशनरी फेरी, तिसरी आणि चौथी, असं करत करत 10,000 मैल ते प्रवास करतात. आणि परमेश्वर शेवटी म्हणतो आता बस, युअर टाइम इज अप, यू मस्ट सी रोम. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन, आमेन. त्यांनी आपला बरोबर सुरू केलेला आहे. लूक सांगतो एक दक्षिणेतून वारा सुटला, मंद वारा सुटला, आणि आम्ही सर्व
त्या अलेक्झांड्रियन शिपचं नाव आहे. त्या बोटीचं एक वैशिष्ट्य आहे की त्या काळामध्ये मिसर देशाहून रोमला धान्य जायचं आणि मिसर देशामध्ये बर्फ पडत नाही पण रोमला बर्फ पडतो आणि रोमसाठी एक मोठी अशी नाव निघायची ही अलेक्झांड्रियन शिप आहे. त्या शिप मध्ये ज्या शिपचं चित्र असं आहे की तिच्यावरती 2 रोमन दैत्यांचे तोंड आहेत आणि सर्वजण त्या पाहतो आपण त्या शिपची वाट बघा रोम मध्ये की धान्य येणार. तिला अन्नाची भाकर किंवा अन्नाची टोपली म्हणून त्या बोटीला ओळखलं जायचं आणि जो ती नाव घेऊन रोमला जाईल त्यांना बोनस मिळायचा, त्यांना बक्षीस मिळायचं. पण झालं का आता ते पहिल्या बोटीत बसले, ती बोट निघाली पण दुसऱ्या बोटीत बसले. जुलियस म्हणतो या धान्याबरोबर मी 276 लोकांना घेऊन चाललेलो आहे. किती? 276. जेव्हा त्यांचा प्रवास सुरू झाला वचन 10 सांगतं प्रेषित 27:10 मध्ये संत पौल म्हणतात माझं ऐका तुम्ही क्रेत मध्येच राहा, तुम्ही नांगर इथेच टाका, तुम्ही पुढे जाऊ नका. पण त्यांचं बोलणं कोण ऐकत नाही कारण की जुलियस जो आहे हा कमांडर इन चीफ आहे. हा फक्त त्या नावाडीचं म्हणजे सेलरचं आणि कॅप्टनचं ऐकतो. पण जुलियसला एक माहिती होतं, पौल तू काय पण सांग पण तू या बोटीमध्ये असल्यामुळे मला असं का वाटतं काहीतरी वेगळं होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. येस, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं मी देवाच्या जवळ जातो देव मला दाखवतो की विजय सुहास मल्हार तू काय आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं खातं उलट असतं. जितकं मी प्रार्थना करतो देवा तिच्यामध्ये काय दिसतंय मला दाखव. देव असं कधी करणार नाही. जितका मोशे देवाच्या जवळ गेला तितका देवाने मोशेला मोशे दाखवला. क्या बात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याने काठी टाकली, ती साप बनली, ती जिराफ नाही बनली, ती मोठा डायनोसॉर नाही बनली, ती सापच बनली. का? म्हणून देव मोशेला दाखवतो की तू पण या सापासारखा इतका धूर्त आहे. तू पण खून करून पळालास, 40 वर्ष मिद्यानात गेलास, 80 वर्ष पाहिलेला मोशे कुछ मिले या ना मिले पर मैं तो जरूर मिलूंगा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 देवाचं समीकरण एकदम वेगळं आहे. मग तुम्हाला सांगितलं माझा भरोसा देवावरती आहे का देवाचा भरोसा माझ्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देव माझ्यावरती भरोसा टाकू लागतो त्या माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिली परीक्षा आहे ती म्हणजे पैशाची परीक्षा. कुठली परीक्षा? पैशाची. बोला पैशाची परीक्षा. पैशाची परीक्षा. या पैशाच्या परीक्षेमध्ये पाहतो आपण योसेफ पास झाला पण गेहजी नापास झाला. कोण नापास झाला? गेहजी. इतक्या वर्ष तो अलिशा बरोबर सेवा करतो, अग्नीचे रथ पाहतो, शुनेमकरींचा मुलगा पाहतो, ती कुऱ्हाड पाहतो, ते विषारी अन्न पाहतो. इतके सर्व चमत्कार बघून सुद्धा जिथं तुझं धन तिथं तुझं. अचानक नामान येतो. नामानाचं येणं आणि गेहजीचं पळणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नामान येतो, अलिशा म्हणतो त्याला 7 वेळा तू यार्देमध्ये उडी मार, डुबकी मार आणि तू बरा होशील. आणि मग पाहतो आपण जसा नामान निघतो नामानाच्या मागे गेहजी धावत धावत जातो. एक स्टोरी रचतो आणि सांगतो की जसा तू गेलास 2 डोंगरा प्रदेशातून एफ्राईम प्रांतातून देवाचे भविष्यवक्ते आलेले आहेत आणि नामान हा नुकताच एक विश्वासा झालेला आहे. तो सर्व पटपट देतो, कपडे देतो, चांदी देतो, सोनं देतो आणि हा गेहजी सर्व काही घेऊन आपल्या घरी येतो. आणि अलिशा म्हणता तू कुठे गेला होतास? माझा आत्मा पाहत होता, मी तुला पाहत होतो. ही काय वेळ आहे का घर बांधायची, झाडं रवण्याची, वेली कापण्याची वेळ आहे का? आणि जो कोण नामानावरती होता तोच कोण गेहजीवरती आलेला आहे. एका झटक्यात इतक्या वर्षाची सेवा गेहजीने पैशाच्या परीक्षेमध्ये नापास होऊन गेहजीने सर्व काही कमवलेलं आहे. सर्वांना वाटलं एलिया, अलिशा आणि गेहजी, पण गेहजी विसरला जिथं
जिथं माझं धन आहे तिथं माझं मन आहे, जिथं माझं मन आहे तिथंच माझं धन आहे. या पैशाच्या परीक्षेमध्ये गेजी तू नापास झाला. when God starts trusting you, he starts testing you. जर देव माझ्यावर भरोसा ठेवतो तर माझ्या आयुष्यात आज ना उद्या ही परीक्षा नक्की येणार, 100% येणार आणि आलीच पाहिजे. जो शेवटपर्यंत टिकतो तोच करतो. तू शेवटपर्यंत प्रामाणिक राहशील तर मी तुला जीवनाचा मुकुट देईन. हालेलुया, 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 हालेलुया. आमेन, 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 आमेन. परीक्षा नंबर 2 ती म्हणजे वेळेची परीक्षा आहे. कुठली परीक्षा आहे? वेळेची परीक्षा. बोला मला रोमला जायचंय. मला रोमला जायचंय. 32 वर्षापर्यंत परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही. आता 65 वर्षाचा म्हातारा म्हणतो या वयात मला देव घेऊन चाललेला आहे. देव माझा अंत पाहून माझी सुरुवात करतो, माझी सुरुवात पाहून माझा अंत करत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग पाहतो आपण या वेळेच्या परीक्षेमध्ये अब्राहम पास झाला पण शौल नापास झाला. अब्राहम 75 वर्षाचा होता, त्याने ऊर देश सोडला. तो 85 वर्ष झाला तेव्हा त्याला इस्माईल जन्माला आला. तो 95 वर्ष झाला तेव्हा त्याला आकाशे तारे दाखवतो, स्वभाव दाखवतो. तो 99 झाला तेव्हा त्याला इसाक झाला. कमीत कमी 25.5 वर्ष परमेश्वर अब्रामाची वेळेची परीक्षा घेत होता. आणि 25 वर्षानंतर परमेश्वर म्हणतात अब्राहम आता तू माझा मित्र आहेस. देव बोलाची घाई कधीच करत नाही. तो पहिले पाहतो मग देव बोलतो. आणि 25 वर्षानंतर हा अब्राहम जो पहिला एकटा होता आता विश्वासाचा बाप बनलेला आहे. आणि आज आपण अब्राहम, इसाक आणि याकोबाची संतान आहोत. हालेलुया, हालेलुया. इतक्या सहज जीवनाचा मुकुट मिळणार नाही. देवाचं वचन म्हणतं जे धार्मिकतेचे आवेश आहेत त्यांचा भरपूर छळ होईल, त्यांना त्रासातून जावं लागेल. आज मला सांगून द्या आम्ही जरी लडखडून पडलो तर परमेश्वर कृपा करेल. आम्ही जरी अडखळून पडलो परमेश्वर कृपा देईल. आणि परमेश्वराची इच्छा आहे त्या ठिकाणी देव मला घेऊन जाईल. हो माझे हाल होतील, हो माझे दुःख येईल, हो मला त्रास होईल, हो मला भरपूर वेदना होतील, या सर्वातून देव मला बाहेर काढणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परीक्षा नंबर 3 या सर्व परीक्षेत पाऊल पास झाला. ही चारित्र्याची परीक्षा आहे. येस. कुठली परीक्षा आहे? नो जोक. या परीक्षेमध्ये योसेफ पास झाला. इतक्या लांब पळाला की तो महालातच पोचला. आमेन, हालेलुया. दावीद तिथेच राहिला हो आणि फंद्यामध्ये अडकला. दावीद तो दिसणारा गोलियात बरोबर मारू शकतो पण सर्वात मोठा गोलियात रणांगणावरती नाही, तुझ्या अंतःकरणात. वा 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 वा. थँक्यू जीसस. त्याला तू कधीच मारू शकला नाही. म्हणून वयाच्या 17 वर्षी पण त्याला तरी देव दया संपन्न आहे. काय आहे? थँक्यू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं पहिलं मूल मरतं. तो म्हणतो हरकत नाही, तो तिथे आम्ही जाऊ शकत नाही. आपलं तोंड धुतो आणि परत जातो. त्याला कळून चुकलं. परमेश्वर सर्व काही पाहतो. अचानक तो महालात असताना त्याच्या महालामध्ये नाथान नावाचा एक संदेश आला. आम्हा सर्वांना नाथानाची गरज आहे. कुणाची गरज आहे? नाथानाची गरज. आम्हा नाथान आम्ही लाथाडतो. या नाथानामुळेच तुमची सेवा टिकलेली. आमेन. जर हा नाथान नसता आज तुम्ही तुरुंगात असता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हा नाथान नसता तर हे चर्च कधी मिळालं नसतं. येस. प्रेज द लॉर्ड. बोला मला देव मला नाथान पाठव.
देवा मला नाथान, बरं, देवा मला नाथान पाठव, देव मला नाथान पाठव, जो माझी चूक मला सर्वांसमोर एक्सपोज करेल, पण एक्सपोज मध्ये माझं भलं आहे. दावीद जर नाथान नसता आला तो नरकात गेला असता. तू इतका स्मार्ट आहेस, तू युरियाला मारून पळालास. जर तू खुनी म्हणून मेलास तर तुझ्या वंशातून मसीहा कधी येणार नाही. जर पश्चाताप करून मेलास, थँक्यू जीसस, तर येशूची वंशावळ तुझ्या नावाने ओळखली जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि मग पाहतो, देवा आता मी भरपूर प्रार्थना केली, आता आकाश कपाट उघड. बोला कधी उघडणार नाही, बोला कधी उघडणार नाही, उघडणार नाही. हा माझा मानसिक संभ्रम आहे. देव काय जादूगर नाही, मी उपास करतो फटकन आकाश उघडलं, असं कधी देव येणार पण नाही. मी गॅरंटीने सांगतो, काय येणार नाही कारण पण सांगतो. देवाच्या राज्यामध्ये भरपूर हाल अपेष्ट आहे, पण देवाच्या आतमध्ये राज्यामध्ये उन्नती पण आहे आणि प्रतिष्ठा. येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत पाऊल बोटीमध्ये बसलेले आहेत. दक्षिणेचा वारा सुटतो, हातात चेन आहेत, पायात चेन आहेत, डोकं बोटीमध्ये टेकवलेलं आहे. पहिली नाव त्यांनी सोडून दिली. जुलियस सीझर, जुलियस सांगतो दुसऱ्या नावामध्ये बसा, त्या नावात बसलेले आहेत. ही अलेक्झांड्रियन शिप आहे, धान्य आजूबाजूला आहे. लूकची दाढी वाढलेली आहे, लूक बाजूला डॉक्टर आहे. पौलाचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा ते समुद्रात प्रवास करायचे त्यांना डॉक्टर लूक नेहमी पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांना कळून चुकलं, माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. हातात चेन आहेत. 14 दिवस झालेले आहेत. किती दिवस? 14 दिवस. कधी क्रेटच्या बेटावरती, कधी पॅम्फिलियामध्ये, कधी पर्गामध्ये, कधी त्रोआसमध्ये, कधी बेटावर जातात. आणि पौल आता मात्र सगळ्यांना भूक लागलेली आहे, ताण लागलेली आहे आणि बर्फ पडत आहे. देवाचं वचन सांगतं, रात्रीच्या आम्हाला तारे दिसत नाही, दिवसा सूर्य दिसत नाही, याचा आता बर्फ पडत आहे. त्या बर्फामध्ये बसलेले आहेत. त्या बोटीचं वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये कॅबिन्स नव्हते, सर्वांना लावलेलं असायचं, कोणाचे पाय अडकवले असायचे आणि सर्व धान्याच्या पोत्यांवरती कोण डोकं ठेवून, कोण पाठ ठेवून, असे हे सर्व 250 मैलाचा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. बोला मला रोमला जायचं, मला रोमला जायचंय. मला कुठं जायचंय? रोमला जायचं. हालेलुया. जसा आपला प्रवास सुरू करतात, देवाचं वचन सांगतं की वचन 13-14 सांगतो की अचानक एक उत्तरे पूर्वेचा वारा सुटला. त्याला युरोकडो नाव दिलेलं आहे. त्या युरोकडोंचं वैशिष्ट्य असं आहे की जे पण तारू त्या मोठ्या वादळामध्ये अडकतं त्याचा निभाव लागत नाही. पण इतकं सर्व असताना देखील संत पाऊल डोकं टेकतात आणि त्यांच्या मनात चाललेलं असतं की देवा मी काय करू, देवा मी काय करू. ते म्हणतात आता सर्व आशा निघून गेली, आम्हाला काही सुरलेलं नाही. बाजूला लूक म्हणतो आता देव दिसत नाही, बाजूला अरिस्तार्कस म्हणतो कुठं तुमच्या प्रार्थना केला. संत पाऊल डोकं ठेवतात तेव्हा ते म्हणतात थांबा, काल रात्री परमेश्वर दूत मला सांगते बोललेला आहे आणि तो मला म्हटला आमचा कुणाचा नाश होणार नाही पण तारवाचा नाश नक्की होईल. तुम्ही धैर्य धरा, तुम्ही धैर्य धरा, तुम्ही धैर्य धरा, हिम्मत नका हरू. परमेश्वर जिवंत आहे, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. ते डोळे बंद करतात. एक म्हातारा माणूस सेवक इतके पत्र लिहून लोकांना उत्तेजन देतो, लोकांना सांगतो की विश्वास नरा तर विश्वास जगेल. आता पौलाची विश्वासाची परीक्षा सुरू झाली आहे. तिमोथी पाहत आहे, लूक पाहत आहे, सगळे पाहत आहे. पौला तू 11 पत्र लिहितोस, आता येशू कुठं आहे, देव कुठं आहे. पौल म्हणतात हरकत नाही, नो प्रॉब्लेम, आमची आशा जरी गेली पण देवाचा दूत माझ्या स्वप्नात आला. पौला तुला रोमला जायलाच पाहिजे, तू जाशील, सर्व वाचतील. Thank you. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Amen.
आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं त्या बोटीमध्ये बसले असताना मध्यरात्री त्या सर्व वल्लवांना कळून चुकलं की आमच्या समोर एक मोठा बेट आलेला आहे. ते हाकतात. कोण 100-150 फीट त्यांना पाणी लागतं, 90 फीट पाणी लागतं, खडक लागतात. आणि ते म्हणतात की आता आम्ही सर्वजण इथे उड्या मारणार आहोत. लक्षात घ्या, जितकी मोठी परीक्षा आहे तितका मोठा अभिषेक आहे. जितका मोठा अभिषेक आहे तितका मोठा देवाचं काम आहे. द ग्रेटर द सॅक्रिफाइस, द ग्रेटर द अनॉइंटिंग, the deeper the commitment, the deeper the success. Hallelujah. जितके गहन तुमचा त्याग आहे तितकी स्ट्रॉंग तुमची सेवा आहे. जर त्याग नाही तर सेवा नाही. जितकं मोठं बलिदान आहे तितका मोठा अभिषेक आहे. जर आज तुम्ही ठरवता की देवा होईल ते होईल, मला विश्वास आहे तू मला कधी सोडणार नाही व टाकणार नाही. पौला इतके पत्र लिहितोस, थेसलोनिकरांना म्हणतोस तू की तो येईल, जेव्हा तो येईल आपण त्यासारखे होऊ. तू तिमोथीला सांगतोस देवाने मला भीती पडायचं नव्हे पण सामर्थ्याचा, प्रेमाचा, संयमाचा आत्मा दिला आहे. तू कलोसेला म्हणतोस त्याच्यामध्ये देवाचे गुप्त निधी आहे. तू इफिसांना म्हणतोस धैर्य धरा, येशूमध्ये खंबीर राहा, देवाची शस्त्र धारण करा. आता पौला तुझा विश्वास कुठे गेलेला आहे? तुझा होप कुठे गेलेला आहे? संत मला कळून चुकतं, काही हरकत नाही, मी रोमला जाणार. जे देवाची इच्छा आहे तेच घडणार. बोला मला रोम पाहायचा आहे, मला रोम पाहायचं आहे, बोला मला रोम पाहायचा आहे, रोम पाहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता त्यांची बोट सुकलेली आहेत, त्यांना पेन पकडता येत नाही, त्यांचे हात सुकलेले आहेत, इतके वाळलेले आहेत, थंडी वाजते. पौला आता शेवटचा सर्वात मोठा प्रचार तुला यहुद्यांसमोर नाही, तुला लोकांसमोर नाही, तुला कैसरा समोर करायचा आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Oh. Hallelujah. 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 जेव्हा ते बोटीत बसतात त्या अग्रिपाला म्हणतात, अग्रिपा म्हणतो पौला तू मला कन्व्हिन्स केलंस पण मला तू पटवू शकला नाही की येशूच प्रभू आहे. हरकत नाही, पौल बाहेर निघतो, तो बोटीत बसतो, त्याला आठवतं आता हा तिमोथी माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रवास आहे. आता मी नसणार, तुझ्यावर देवाचा आत्मा असणार. बर्नबा तू माझ्याशी प्रामाणिक राहिलास, लूक तू इमानदार राहिलास, तुम्ही अरिस्टार्कस तू पाहून गेलास, प्रिझनर आहेस, तू इमानदार राहिलास. आता आपण सर्वजण मी जिवंत आहे का नाही आहे पण देवाची सेवा पुढे चालतच राहणार, देवाचं काम पुढे चालणार. मला आठवतो तो दिवस मी स्टेफनस साठी लोकांचे वस्त्र पकडले होते. मी बघितलं स्टेफनस गुडघ्यावरती गेला, मी बघितलं स्टेफनस येशूला पाहतो आणि माझीच मुलाखत येशू बरोबर दमिश्कमध्ये झाली. Yes, yes, yes. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. जर देव मला कुठल्या प्रसंगात घेऊन जात आहे तर याचाच अर्थ देवाच्या इच्छेमध्ये माझी वाढ आहे. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Oh. Hallelujah. Hallelujah. Amen. 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 त्या 14च्या प्रवासामध्ये तिमोथीला सर्व क्षण आठवतात. कशा प्रकारे पौल दर्बीमध्ये आला होता, लुस्त्रामध्ये आला होता, माझ्या आईशी बोलला, माझ्या आजीशी बोलला, माझी सुनता केली, मला इफिसचा पाळक बनवलं. आता इफिसची मंडळी आहे, मी इफिसचा बिशप आहे, आता मी देवाचं काम करत आहे. लूकला आठवलं की पौला मी तुझ्याबरोबर इमानदार होतो. पौल लूककडे बघतो, आता पौलाचे डोळे शीन झालेले आहेत, थंडी वाजत आहे. तो तिमोथीकडे बघतो, त्याला आशा वाटते देवाचं काम वाढणार. तो अरिस्टार्कसकडे बघतो, तो म्हणतो इमानदार राहा, ओनेसिमस सारखा इमानदार राहा, तू देवाचं काम करत राहा. तो सगळ्यांकडे पाहतो आणि जुलियाला सांगतो, जुलियस या बोटी मधला एकही माणूस मरणार नाही. आमेन. ही बोट फुटेल, तुम्ही Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 27वा अध्याय म्हणतो जुलियसच्या लोकांनी दार तोडलं. उत्पत्ती 5 मध्ये देवाने दार बंद केलं. Yes.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. उत्पत्तीतला साप त्याने बुरळ घातली. प्रेषित 28चा साप अग्नीत जळून मेला. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बोला देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. सगळं बोटीत बसले. कुठे बसले? माझा टाइम झालेला आहे. येस प्लीज. येस. Hallelujah. मला रोमला जायचंय. मला रोमला जायचंय. बोला मला रोमला जायचंय. मला रोमला जायचंय. सॉरी ही माझी स्टाईल झालेली आहे. टाइम झाला. 14 दिवस झाले ते बोटीमध्ये बसलेले आहेत. संत पाऊल उठतात, म्हणतात हरकत नाही, मला भाकर द्या. मला असं वाटतं त्या 276 लोकांनी प्रभू भोजन घेतलं. आमेन. त्याने आभार मानून भाकर मोडली. येस. क्या बात. सर्वांनी अन्न खाल्लं. येस. पहिले किती 11 आपल्याला आठवलं असेल. ही भाकर ख्रिस्ताचं शरीर आहे. हा प्याला ख्रिस्ताचं रक्त आहे. जो कोणी भाकर खातो तो खाण्याने व पिण्याने दंड उडून घेईल. म्हणजे अयोग्य प्रकारे भाकर खाऊ नका. पाऊल उठला त्याने भाकर मोडली आणि देवाचं वचन सांगतं 14 दिवसानंतर सर्वांची पोट भरली. मला एक समजलं नाही, इतक्या बर्फामध्ये ही भाकर आली कुठून? थँक्यू लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला माझा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. माझा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. ही आम्हा सर्वांची शेवटची खेप आहे. आम्हा सर्वांना रोमला जावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Praise the Lord. 14 दिवसानंतर ते अन्न खातात, त्यांना पोषण मिळतं. आता संत पाऊल म्हणतात धैर्य धरा, हिम्मत नका हरू. संकटाने धीर, धीराने शील, ज्याने आशा उत्पन्न होते आणि आशा कधी लाजवत नाही. योहान 16 मध्ये जितक्यांकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने काही कळवे नाही. आज तुम्ही आपली दृष्टी पाऊलाकडे नाही, देवाकडे लावा. आपलं सहाय्य तो करेल. तुम्ही का घाबरता? ज्या देवाने मला आतापर्यंत सहाय्य केलेलं आहे, ज्या देवाने मला दुःखातून वाचवलं, समुद्रातून बाहेर काढलं, धोंडमार पासून वाचवलं, माझी बोट तुटली, तो देव आज काल आणि युगानुग सारखा आहे. तुम्ही घाबरू नका, तुम्ही धैर्य सोडू नका. देव आपल्या पक्षाचा आहे, आमचा विरोधी कोण? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 15व्या दिवशी त्यांना एक भेट लागतं आणि त्यानंतर सगळे सैनिक म्हणतात, त्या बोटीमधले सेलर म्हणतात आपण सर्वांचा मारून टाकू, ह्यांना मारून टाकू. पण जुलियस म्हणतो नाही नाही नाही, ह्यांना मारून नका टाकू. ज्यांना पोहता येतं त्यांनी पोहावं, ज्यांना उडी मारता येते त्यांनी उडी मारावं. मला वाटतं की देवाची इच्छा होती की कुणाचा घातपात न व्हावा. आणि देवाची इच्छा आहे या सर्वांनी एक आय विटनेस म्हणून, एक स्ट्रॉंग विटनेस म्हणून या सर्वांनी रोमला गेलं पाहिजे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. प्रेषित 1:8 ज्या पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही सर्व यरूशलेम, यहुदिया, शमरोनात, प्रशोतापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. सांगितल्याप्रमाणे साक्षी म्हणजे रक्त साक्षी. हे मार्टिर्स आहेत. या सर्वांना कळ पावला, नो प्रॉब्लेम, तू आमचा पुढारी हो, हम तेरे पीछे नहीं, हम तेरे साथ है. तू जाशील, आम्ही जाऊ. आम्हाला कळून चुकलं, देव तुझ्या बरोबर आहे. देव तुझ्या बरोबर आहे. देव तुझ्या बरोबर आहे. देव तुझ्या बरोबर आहे. जरी भूक लागली नो प्रॉब्लेम, भाकर तुला मिळणार. जरी मिळाली नो प्रॉब्लेम, तू भीक मागणार नाही. काही का असेना तुझे 5 भाकरी आणि 2 मासे देव बहुगुणित करेल, ते आशीर्वादित करेल. कौला तू घाबरू नकोस, तुला मरेपर्यंत मी कृपा पुरवेल. तुझा टाइम अजून आलेला नाही. हे दारू नक्की फुटेल पण तू वाचशील, तू वाचशील, तू वाचशील, तू वाचशील. करोना येईल तू वाचशील, डायबिटीज येईल तू वाचशील, कॅन्सर येईल तू वाचशील, आर्थरायटिस येईल तू वाचशील. कारण तुला कैसरासमोर
उभं राहिलंच पाहिजे. आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय जय जय. हालेलुया. 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 माझा घातपात करता मी इतक्या लवकर मरणार नाही, मी जगणार. माझा जादूटोना करता हे सर्व नेस्ताभूस होऊन जाईल, कारण की ज्याने मला निवडलेलं आहे, जो माझ्यामध्ये आहे, या जगामध्ये श्रेष्ठ आहे. जर देव माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण आहे? ना उंचाई, ना गहराई, ना लंबाई, ना चौडाई. देवाच्या प्रेमापासून मला कोण वेगळं करणार नाही. मी मरणार नाही, मी जगणार आणि जिवंताच्या भूमीवर देवाचा गौरव पाहणार. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. घरातून संत पाऊल बोटीतून निघालेले आहेत. पाचशे इंग्लिश काही वयस्कर पुढे प्लीज. थँक यू जीसस. धन्यवाद. धन्यवाद. 276 त्या ठिकाणी बसलेले आहेत. धान्य टाकून दिलेलं आहे. जुलियस एका मागून एक जना पोता येते ते पोलेले आहेत. पौल म्हणतो कोण लाकडांच्या फळांवरती, कोण पोहत पोहत. आम्ही सर्व माल्टा या ठिकाणी आलो. त्याला मलिता म्हणतात. संत पौलाचे हात बांधलेले आहेत. त्यांचे पाय बांधलेले आहेत. आता पौलाच्या मनात एकच आहे, जगणे हे ख्रिस्त, येस, आणि मरणे हा लाभ. रोमकरास पत्र वधस्तंभाची कृपा, इफिसकरास पत्र येशूची कृपा, कलसीकरास पत्र येशूच्या दुसऱ्या आगमनाची कृपा. हालेलुया. 11 पत्र लिहून संत पौल अशक्त झालेले आहेत. थंडीमुळे त्यांना कदाचित स्किन डिसीज झाला असेल. रोमच्या जेलमध्ये त्यांना माहित नाही, उंदरं फिरतात, सांडपाणी पडत आहे. पण मला रोमला जायचं. मला रोमला जायचंय. मला कुठं जायचंय? रोमला जायचंय. सर प्लीज. जेव्हा संत पौल निघाले, त्यांच्या मागे लूक पण निघाला. येस. त्यांच्या मागे अरिस्टार्कस निघाला. पौल कुठे चाललास? मला रोमला जायचं. कुठे चाललास लूक? रोमला जायचं. मला रोमला जायचं. मला रोमला जायचंय. हे सर्वजण एका मागे एक निघाले. पौल म्हणतो मी सुयुद्ध केलेलं आहे, मी चांगला शिपाई बनलेलो आहे. आता माझ्यासाठी मी नव्हे तर ख्रिस्त माझ्या जगत आहे. लोक घाबरू नकोस. माझ्या पाठीवरच्या खुणा बघ. या खुणा बऱ्याचशा माझ्या खुणा आहेत. या खुणा बघ. तू हिम्मत आहे, तू धैर्य धर, घाबरू नकोस. तुला कोण पाडू शकत नाही. तुला देवाने उचललेलं आहे. तुला कोण पाडू शकत नाही, कोण घात पण करू शकत नाही. पौल म्हणतो आता मागे नाही वळायचं, आता पुढे जायचं. आता मागे नाही वळायचं, आता पुढे जायचं. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.